किंवा अगदी ख्रिस्ती संप्रदाय घ्या, या सर्व संप्रदायांपासून आपल्याला मीरेला पृथक करता येत नाही. कारण मीरा हे विश्वेश्वराचंच एक रूप आहे. त्यानंतर आपली जाहिरात बाहेर आली. जाहिरातीमध्ये दिलं होतं की शक्य असेल तर वारकरी वेशामध्ये घ्या, आणि ती देखील माझ्यासाठी एक पर्वणी होती. तो वारकरी वेश, सफेद जी पगडी आहे, मी पाहत होतो की कुठला वेश मी घ्यावा. मी काही चित्र पाहिली, त्यामुळे वासुदेवांची पगडी मला दिसली, तुकोबांची पगडी दिसली, सफेद पगडी दिसली. पगडी हा भारतीय समाजाच्या अभिमानाचा एक भाग आहे. पगडी कधी आपण गमावता कामा नये, हा आपला विचार आहे. तर मी असा विचार केला, ज्या समाजातून मी आलेलो आहे त्या समाजाची पगडी मला अजून वारीमध्ये दिसत नाही. तर आज ती पगडी धारण करून मी सांगत आहे की आम्ही देखील वारकरी आहोत, आणि त्यामुळे मी ही पगडी घालून इथे आलेलो आहे. आता मीरेविषयी म्हणायचं, डॉक्टर विभूती इथे बसलेले आहेत, रिसर्चचे विद्यार्थी आहेत सगळे. अनुसंधान, हे साधू संत जे आहेत त्यांच्याकडे निस्सीम भक्ती होती. भक्तीशिवाय जे काही त्यांनी विचार मौक्तिक आपल्याला दिलेली आहेत ते काही शक्य नाही. परंतु भक्ती ही आंधळी असते. संतांची भक्ती आंधळी नव्हती, ती पुरोगामी होती. म्हणजे अनुसंधानाची किंवा रिसर्चची जी सुरुवात असते ती प्रश्नाने होते. एक असाच प्रश्न आपल्या वारकरी संप्रदायातील एका महार वस्तीतील संतांनी केला होता. उंबरठासी कैसे शिवू आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन. पण या संतांचं महात्म्य इतकं मोठं असते, प्रश्न उपस्थित करतात त्याचं उत्तर देखील तेच देतात. उंबरठ्याला आम्ही शिवू शकत नाहीत, कारण आम्ही समाजाच्या बाहेर फेकले गेलो आहोत. मग आम्ही काय करणार? मग ते म्हणतात, वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू, चंद्रभागेच्या पाण्यात अंग अंग न्हाऊ. विठ्ठलाचे नाम घेता होली निसंग, नाथा घरी नाचे माझा सखा पाणी. असाच एक प्रश्न मीरेने उपस्थित केलेला होता. गली तो चारों बंद हुई, हरि से कैसे मिलन जाए. ऊंची नीची राह रपटली, पाव नाही ठहराय. माझं मराठीकरण त्याच्यासाठी असं आहे, बंद झाल्या चारही वाटा, भेट हरीची होईल कशी. खडकाळ ही वाट चालते, उभी स्थिर मी राहू कशी. ती प्रश्न विचार करते, परंतु त्या प्रश्नाला उत्तर पण देते. म्हारा पिया म्हारे हिवडे बसता, ना आता ना जाता. सर्व बाजूने दरवाजे बंद झालेले आहेत, पण मला त्याची फिकीरच नाही, कारण माझा जो प्रियकर आहे, जो परमात्मा आहे, तो माझ्या हिवड्यामध्ये, माझ्या हृदयामध्ये वसलेला आहे. तिथून ना येत ना जात. मला या बंधनांची काय तमा बाळगण्याची गरज आहे. असे हे संत आहे. आता मीरेच्या जीवनावर जेव्हा आपण विचार करतो, आणि माझा जो ग्रंथ आहे मीरा श्यामरंगी रंगली, मला विचारण्यात आलं होतं की हे शीर्षक तुम्ही कशाला दिलेलं आहे. मीरेने आयुष्यामध्ये ज्या गोष्टीची सर्वात जास्त मागणी केलेली आहे ती या गोष्टीची की मला श्याम रंगामध्ये रंगायचं आहे, बाकी काहीही नको. श्याम रंग म्हणजे काय? माझ्या पुस्तकाचा जो गाभा आहे तो सर्व धर्म समभाव आहे, आणि सर्व धर्म समभाव मीरा जगलेली आहे. म्हणजे आता मी पगडीचं उदाहरण दिलं, आता आपल्याला पगडीपर्यंतच थांबून राहायचं नाही, त्या पलीकडेही जायचं आहे. विविधता हा आपल्या भारतीय समाजाचे शरीर आहे, परंतु त्याचा आत्मा त्या पलीकडे आहे. विविधतेत एकता जेव्हा येते तेव्हा आपल्याला भारतीय समाजाचा आत्मा गवसतो, आणि तो आत्मा आपल्याला शोधायचा.
आणि त्यामुळे मीरेचा शोध हा महत्वाचा ठरतो. श्याम हा असा रंग आहे की त्यामध्ये ना भगवा राहत, ना सफेद राहत, ना हिरवा राहत, सगळं काही होऊन जाते श्याममय अथांग. आपल्याला त्या अथांगतेचा शोध घ्यायचा आहे, त्या परम सत्याचा शोध घ्यायचा आहे. त्यामुळे मीरेचा शोध हा उचित ठरतो. आता मीरेचं जर जीवनचरित्र पाहिलं तर ते राजस्थानच्या भव्य इतिहासाशी खूप जवळीक साधून आहे. राजस्थानचा इतिहास म्हटला की आपल्या डोळ्यापुढे येतात महाराणा प्रताप, महाराणा संग्राम सिंग किंवा जोधपूर, उदयपूर अशी विशाल राज्ये. तर मीरा या सर्व महानायकांशी खूप जवळून संबंधित आहे. म्हणजे जोधपूर घराण्याचे जे संस्थापक आहेत राव जोधा, हे मीराबाईंचे पणजोबा आहेत. त्यानंतर बिकानेर घराण्याचे जे संस्थापक आहेत राव बिकार, ते मीराबाईंच्या वडिलांचे काका. त्यानंतर येतात मीराबाईंचे आजोबा खुद्द राव दुधाजी, ते मेडता या घराण्याचे संस्थापक आहेत. असे अनेक राज्यांचे संस्थापक जे होते ते मीराबाईंचे पूर्वज होते. आणि मीराबाईंनी भावभक्तीचे राज्य निर्माण केले. अगदी वेगळे असे राज्य होते, इतर संप्रदायांपेक्षा वेगळे असं काहीतरी होतं तिथे. स्वतः मीराबाईंचे जे वडील आहेत रतन सिंग, ते तर इतके शूरवीर होते की डिंगल साहित्यामध्ये त्यांच्यावर अनेक रचना आहेत. अक्षयराज म्हणून तेथील एक राजे होते, त्यांचं आणि रतन सिंगांचं युद्ध चुकलं होतं. त्यावेळेला डिंगल साहित्यकारांनी असं वर्णन केलेलं आहे की तो अक्षयराज हा समुद्राप्रमाणे होता आणि रतन सिंग अगस्ती ऋषीप्रमाणे होता. आणि त्या अगस्ती ऋषीने तो संपूर्ण समुद्र एका आंचमणी पिऊन दाखवला. अशा महान शूरवीराची ही कन्या होती. पण लहानपणापासून तिच्यामध्ये वैराग्य संचारलं होतं. पण तुम्ही कथा कदाचित वाचली असेल, ऐकली असेल कुठेतरी, की लहानपणी तिच्या घरी एक साधू आले होते. त्या साधूकडे श्रीकृष्णाची एक मूर्ती होती. ती मूर्ती मीरेला इतकी आवडली की ती म्हणाली मला ही मूर्तीच हवी. हट्ट धरून बसली आणि ते साधू तिला ती मूर्ती देऊन गेले. त्यानंतर मीरेचे संपूर्ण बालपण खेळणे, बागडणे, खाणे, पिणे हे त्या मूर्तीच्या सहवासात होऊ लागले. मग एक दिवस घरातून एक वरात जात होती. तर मीरेने तिच्या आईला प्रश्न केला, हे काय आहे? तर लग्न आहे आणि प्रत्येक कन्येला आपल्या लग्नानंतर आपल्या पतीच्या घरी जायला लागतं. मग ही बाल मीरा प्रश्न विचारते, मग माझा पती कोण? आईला उत्तर काय द्यावं हे कळत नाही. आणि आई म्हणते, कृष्ण हे तुझे पती आहे. शेवटी मीरा देखील होती एक क्षत्राणीच, ज्याच्याशी जीवनाचे नाते जोडले, ते नाते सरणापर्यंत टिकवायचे हा क्षत्रिय बाणा तिच्या नसानसात भिनलेला होता. तिचेही तसंच झालं की कृष्ण माझा जर पती असेल तर तोच माझा पती असणार. त्या व्यतिरिक्त मी कोणा अन्य पुरुषाचा विचार देखील करू शकत नाही. मीरा श्यामरंगात हळूहळू रंगू लागली होती. दुधाजींचा मृत्यू झाला. त्यांच्या सहवासात तिची कृष्ण भक्ती अधिक वर्धिष्णू झाली होती. तिच्या आईचा मृत्यू झाला आणि ती कृष्ण भक्तीमध्ये रममाण होत गेली. आणि एक दिवस मेडता राज्य आणि मेवाडचे महाराणा संगार यांचा एक सौदा झाला. आणि त्या सौद्यावर एक शिक्कामोर्तब म्हणून काहीतरी कौटुंबिक नातं जोडावं. तर महाराणा संघाचे जे ज्येष्ठ पुत्र होते कुंवर भोजराज, त्यांच्या आणि मीरेच्या विवाहाचा निर्णय पक्का करण्यात आला. मीरा आपल्या निर्णयावर ठाम होती की कृष्ण सोडून मी कुणाशीही विवाह करू शकत नाही. परंतु राजपुतांचा जो निर्णय आहे तो जर अमान्य केला तर एका स्त्रीची काय दशा होऊ शकते हे सांगणं काही गरज नाही. म्हणजे सध्याचे अफगाणिस्तानला ज्या स्त्रिया ज्या विवंचनेत राहतात त्यापेक्षा त्या काळाची पितृसत्ताक संस्कृती काही वेगळी नव्हती. तोच बुरखा, तेच गलित गात्र असं जीवन
एक वेळ समाजातील जो निम्न स्तर होता तेथील स्त्रिया सुखी होत्या, परंतु उच्च वर्णीयातील स्त्रियांना कित्येक मर्यादा होत्या आणि त्या सर्व मर्यादांचं त्यांना काटेकोरपणे पालन करावं लागत होतं. तर त्या बंधनामध्ये मीरेला तिचा विवाह करावाच लागला. पण विवाहानंतर तिने कुठलंही भौतिक असं सुख तिच्या पतीला दिलं नाही, देऊही शकत नव्हती. पण मीरेपेक्षा महात्म्य मला वाटते ते तिच्या पतीचं होतं. तिचा पती याने मीरेनंतर दुसरा विवाह केला नाही. ते आयुष्यभर निपुत्रिक राहिले, त्यांना संतान झालं नाही. परंतु जोपर्यंत भोजनात जिवंत आहेत तोपर्यंत मीरेला परिवाराकडून कुठल्याही प्रकारच्या अवहेलनेचा सामना करावा लागला नाही. आणि मग मी तर असं म्हणतो की मेळतामध्ये मीरेची भक्ती, त्या भक्तीचं बीज रोवलं गेलं होतं. पण जिथे ती गेली चित्तोडगड, ते चित्तोडगड म्हणजे तिच्या भक्तीची प्रयोगशाळा होती. या प्रयोगशाळेमध्ये तिला खऱ्या अर्थाने तिची भक्ती बहरवायची होती. मग लग्नानंतरचा दुसरा दिवस आला आणि दुसऱ्या दिवशी त्यांची जी कुलदैवता होती गौरी, तिची पूजा करण्यासाठी मीरेला विचारण्यात आलं. सामान्य मनुष्य जर असला असता तर वेळ मारून नेण्यासाठी त्याने पूजा केली देखील असती, त्यात असं काही मोठं नसते. परंतु मीरा ही भगवत भक्त होती, सामान्य भगवत भक्त नव्हती, असामान्य भगवत भक्त होती. तिच्या भक्तीवर अनेक विचारधारांचा प्रभाव होता. त्या विचारधारेमध्ये वैष्णवांचा जो पारंपरिक जी त्यांची परंपरा आहे त्याचा प्रभाव होताच, परंतु मुस्लिम आक्रमणकर्त्यांबरोबर आलेल्या सुफी संप्रदायाचा देखील परिणाम होता. त्यांचा एकेश्वरवाद आणि भागवतातील एकेश्वरवाद याचा मीरेने संगम केला. मग भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये आपण एक श्लोक वाचला असेल कदाचित. कामैस्थैर्तज्ञानः प्रबध्यन्ते देवतः तम तम नियममास्थाय प्रकृत्या नियता स्वया. म्हणजे जो मनुष्य भौतिक सुखांसाठी आसुसलेला असतो तो अन्य देवदेवतांची पूजा करतो, परंतु जो या भौतिक सुखांच्याही पलीकडे गेलेला आहे त्याच्यासाठी नाथ फक्त एकच असतो. आणि तेच आज आपण आषाढी एकादशी साजरी करत आहोत. तर त्याच्यावर जे संत ज्ञानेश्वरांनी विचार मांडलेले आहेत. आणि फळाची हवा हृदयी कामा जाला निगावा, की तयाची या घसणी दिवा ज्ञानाचा गेला. ऐसे उभयांता अंधारी पडले, म्हणून पासेची माते चुकले. मग सर्व भावे अनुसरले देवतांतरा. म्हणजे ज्यांना भौतिक सुख हवी आहेत ते देवदेवतांच्या पाठी लागतात, कारण त्यांच्या मनावर पूर्णपणे कर्माने त्यांच्या मनाला वश केलेला आहे. परंतु जो निस्सीम भक्त आहे तो भगवंताला शरण जातो. आणि मग जेव्हा मीरेला सांगण्यात आलं की गौरीची तू पूजा कर, तेव्हा मीरा काय म्हणाली, मैं गणगौरव न पूजा हो राज, मैं गणगौरव न पूजा. सब पूजे गणगौरव ने, तमे पूजो गणगौरव. मनवांचित फल पावस्यो, हे थारो विवेक. ती असं म्हणते की सगळे गणगौरेला पूजतात तर तुम्ही देखील पूजा, आणि तुमचं जे मनवांचित जे फळ आहे ते प्राप्त करून घ्या. पण मला अशी कुठली आशा अपेक्षाच राहिली नाही. मी या सगळ्या भौतिक सुखांपासून पलीकडे गेलेली आहे, त्यामुळे मी एकाच ईश्वराला भजणार आहे. इथे मीरेचा एकेश्वरवाद सुरू होतो. आणि मग मीरा मधुरा भक्ती बांधते. मधुरा भक्ती म्हणजे काय, तर ईश्वराला आपण पित्याच्या स्वरूपात पाहू शकतो, मातेच्या स्वरूपात पाहू शकतो, पुत्राच्या देखील स्वरूपात पाहू शकतो. परंतु भक्तीचा जो उच्चांक आहे तो तेव्हाच गाठला जातो जेव्हा ईश्वराला आपण पतीच्या स्वरूपात पाहतो. हा भक्तीचा उच्चांक कशाला आहे, मला एके ठिकाणी प्रश्न करण्यात आला होता की मधुरा भक्ती ही सर्वोत्तम भक्ती आहे असं तुम्ही का म्हणता. मी असं म्हणालो, मी एक संसारी पुरुष आहे. एखाद्या स्त्रीला मी सांगितलं की माझ्या आईसारखी आहे, समाजमान्य आहे,
सगळ्यांना मान्य आहे, माझ्या आईला देखील मान्य असेल. मी सांगितलं ही माझी बहीण आहे, मानलेली बहीण आहे, ही माझी मानलेली पत्नी आहे. असं कधी होणार नाही. पत्नी एकच किंवा पत्नीला पती एकच. त्यामुळे ज्यावेळेला आपण मधुरा भक्ती बांधतो त्यावेळेला आपल्याला मीरेसारखाच विचार करावा लागतो, म्हारा तो गिरीधर गोपाल दुसरा न कोणी, दुसरा न कोणी साधू योगी धुंडाळिता या भुवनी, अशी ती मीरा म्हणते. आणि मग ही मधुरा भक्ती बांधत असताना ती त्यामध्ये भागवतातील नवविधा भक्ती आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. ही नवविधा भक्ती अशी आहे की परमेश्वराचं कीर्तन करणं, त्याचं श्रवण करणं, त्याच्या मधुर वाणींचं श्रवण करणं, विष्णू या नामाचं स्मरण करणं. आता आपण विठ्ठलाचं नाव घेत होतो म्हणजे नामस्मरण. त्यानंतर त्याचं चरणामृत, त्याचं पान करणं, त्याची अर्चना करणं, त्याला वंदन करणं, त्याच्याप्रती दास्यभाव ठेवणं आणि दास्यभाव ठेवताना सखाभाव देखील ठेवणं आणि त्याला आपल्या सर्व ज्या काही व्यथा आहेत त्यांचं निवेदन त्याच्यापुढे सादर करणं, ही नवविधा भक्ती. तर ही नवविधा भक्ती मीरेने बांधली. आणि मग मीरा त्या मंदिरामध्ये, म्हणजे महाराणा संघाने तिच्यासाठी एक मंदिर बांधून दिलं होतं, त्या मंदिरामध्ये ती पायात घुंगरू बांधून नाचायला लागली. आता हे मीरेचं नाचणं म्हणजे काय? ओशोंनी असं म्हटलेलं आहे आणि खूप समर्पकपणे म्हटलेलं आहे, नादाचे दोन प्रकार असतात, आहत नाद आणि अनाहत नाद. घर्षणाने जे नाद आपल्याला ऐकू येतात ते आहत नाद, हे पंख्याचे वगैरे जे नाद ऐकू येतात, माझ्या पण स्वर यंत्रणेच्या घर्षणामुळे मी आपल्यापर्यंत ऐकू येत आहे, आहत नाद. या नादांच्याही पलीकडे काही नाद असतात, ते अनाहत नाद. म्हणजे स्वामी विवेकानंदांचं जे चरित्र आहे त्याची सुरुवातच केलेली आहे की कमिंग फ्रॉम अफार आर द व्हॉइसेस ऑफ सायलेन्स, लेअरली दे आर हर्ट अँड सेव्ड बाय मिस्टिक अँड सेजेस. दुरून येतात काही अनाहत नाद, ऐकू येतात ते केवळ साधूंना आणि द्रष्ट्यांना. आणि जेव्हा एखादा असा नाद मूर्त रूप धारण करतो, धन्य तो क्षण, धन्य ती घटिका आणि धन्य त्याचे श्रवण करणारे सर्वजण. मीरेच्या बाबतीत असंच झालं. तिला अनाहताचे नाद ऐकू यायला लागले. मग ते सामान्य जनांना कसं ऐकवणार? मग तिने पायामध्ये घुंगरू बांधले आणि ती नाचू लागली. पग घुंगरू बांधी मीरा नाची रे, लोग कहे मीरा हो गई बावरी, शाश कहा कुलना शहरी, बीक का प्याला राणा भेजा, पीवत मीरा हसी रे. राजस्थानी आहे, मी मराठीमध्ये म्हणतो. नाद ती मंजुळ नुपुर हे पायी, नाचे मी मनभावन ठाई, जनमणती मी झाले बावरी, दुषणे देई सासू कुलनाशिनी, राणा दे विष प्याला धाडुनी, प्राशी मी चरणामृत समजुनी, मी तर माझ्या प्रभुरायाची होऊनी बसले हो दासी, मीरेचे प्रभू कृष्ण मुरारी, मृत्यूतून मजला ते तारी. आणि तिला ते अनाहताचे जे स्वर ऐकू आले होते ते ती जनसामान्यांना ऐकू लागली. आणि ते ऐकवता ऐकवता त्या जनसामान्याची जी व्यथा होती ती देखील आपल्या पदात मांडू लागली. आणि अशा प्रकारे मांडू लागली की सामान्यांना वाटावं की हिचं ईश्वराशी भांडण चाललेलं आहे. ती ईश्वराला प्रश्न विचारत आहे, कारण तोपर्यंत मीरेचे पती यांचा मृत्यू झाला होता. तिचा सन्मान करणाऱ्या तिच्या सासऱ्याचा देखील मृत्यू झाला होता. त्यानंतर तिचे अजून एक दीर होते रतन सिंग, तिच्या वडिलांचं पण नाव रतन सिंग, दीराचं नाव पण रतन सिंग. त्यांचा देखील मृत्यू झाला. एका घरगुती असा कट झाला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. आणि त्यानंतर विक्रमादित्य हा तिचा सगळ्यात उग्र आणि सगळ्यात बेफिकीर असा जो दीर होता तो गादीवर, आणि त्याने मीरेचा छळ करायला सुरुवात केली. तर त्यावेळी मीरा ईश्वराशी भांडण करते आणि त्याला म्हणते, विध विध नारी न्यारी, हा तुझा कुठला खेळ आहे? बगळ्याला शुभ्र रंग देतोस आणि कोकिळ्याला कृष्णवर्ण देतोस. हरिणीला इतके सुंदर नेत्र असून देखील तिला वनावनामध्ये भटकायला लागत आहे.
आणि त्याप्रमाणेच पंडित जो आहे तो दारोदारी भटकत आहे आणि मूर्ख राजसिंहासनावर बसलेला आहे. ही जनसामान्याची व्यथा होती जी मीरेने आपल्या पदात मांडलेली आहे. पण काय असते, हे साधू संत जरी असामान्य असले तरी ते समाजाचं प्रतिबिंब असते आणि त्यामुळे ज्या समाजातून ते येतात त्या समाजाचा प्रभाव त्यांच्यावर असतो. म्हणजे सुरुवातीला मी संत चोखामेळांचं उदाहरण दिलं. त्यांनी म्हटलेलं आहे, ही न याती माझी देवा, कैसी करू तुझी सेवा. हे समाजाचं प्रतिनिधित्व आहे. ही न कुळातून मी आलेलो आहे, तुझी मी सेवा कशी करू. आपल्या जनाबाई देखील ही न कुळातील होत्या, नामदेवांच्या दासी होत्या. तर त्यांना जेव्हा सुली चढवण्यासाठी नेण्यात आलं तेव्हा त्यांनी जी ईश्वराशी भांडण करण्याची प्रवृत्ती दाखवलेली आहे ती कशी दाखवली. ती मीरेसारखी सोजवळ नाही, ती रांगडी आहे. अरे विठ्या विठ्या मूळ मायेच्या करंड्या, तुझी रांड रणकी झाली. अशा भाषेमध्ये, प्रखर भाषेमध्ये ती विठ्ठलाशी भांडण करते. मीरेची भांडण करण्याची प्रथा ती सात्विक आहे, कारण ज्या समाजातून ती आलेली आहे त्या समाजाचे जे आचार विचार किंवा त्यांची जी भाषाशैली आहे ते तिच्या वृत्तीमध्ये येत आहे. आणि मग ते वृत्तीमध्ये येताना तिचा मारवाडीपणा काही गेलेला नाही. परमेश्वराला पण विकत घ्यायला निघालेली आहे आणि सांगते, कोई कहे हलको कोई कहे भारी, लिओरी तराजू तोल. परमेश्वराला पण तराजू तोलूनच घेणार हा मारवाडीपणा. तर असं हे समाजाचं प्रतिनिधित्व करत ती आलेली आहे. आणि मग बंद झाल्या चारही वाटा, मी जी तिची रचना आताच काही वेळा अगोदर म्हटली, त्यामध्ये देखील ती पितृसत्ताक संस्कृतीच्या जात्याखाली भरडल्या गेलेल्या स्त्री वर्गाचं प्रतिनिधित्व करत आहे की आम्हासाठी सगळ्या वाटा बंद झालेल्या आहेत, आता मी जाणार कुठे. तर अंतिमतः आमच्यासाठी जो आसरा आहे तो प्रभू नामाचाच आहे. पण हा प्रभू तरी काय आहे, तो ना डोळ्यांना दिसत ना कधी आयुष्यामध्ये प्रत्यक्ष येत. आणि मग तिला राजपूत आणि स्त्री दिसू लागली. राजपूत पुरुष वर्गाने हव्या तितक्या स्त्रिया ठेवाव्यात, म्हणजे अगदी रथी महारथी असलेल्यांनी देखील 50-50 विवाह केलेले आहेत. आणि स्त्रीने आयुष्यभर एकच पती ठेवावे आणि काटेकोरपणे आपल्या योनिशुचितेचे पालन करावे. आणि परकीय सत्तेचं जर आक्रमण झालं तर मग तिने तलवार घेऊन रणांगणात नाही उतरायचं स्वबचावासाठी. तिने काय करायचं, आपण पद्मावत चित्रपटात पाहिलेलं आहे, जौहर करायचं, अग्निकुंडामध्ये स्वतःला समर्पित करायचं. इतका मोठा त्याग आणि त्याची अपेक्षा फक्त स्त्री वर्गाकडून. पुरुषांचं काय, पुरुषांनी काहीच नाही करायचं. आणि तरी सुद्धा वीरत्वाच्या ज्या कहाण्या गायला जातात त्या पुरुष वर्गाच्या. आणि पुरुष कधीतरी चुकून आपल्या एखाद्या पत्नीकडे येतो, बाकी अख्खा आयुष्य ती पत्नी दरवाज्यावर उभी आहे आणि आपल्या पतीची वाट बघत आहे. आणि मग याच संस्कृतीवर तिथे राजस्थानी काही रचना आहेत, पधारो म्हारो देश, आपण ऐकले असते की साजन साजन मैं कहू तो साजन फूल जडी, साजन फूल गुलाबरो सुंगो घडी घडी. हा माझा साजन गुलाबाचं फूल आहे आणि मी वारंवार त्याचा सुगंध घेण्यासाठी हापापले आहे. तर पधारो म्हारो देश, माझ्या देशात कधी येशील तू, ये माझ्या देशात. आणि तो त्याच्या मनमर्जीप्रमाणे करणार, जेव्हा वाटेल तेव्हा येणार. मीरेच्या भक्तीमध्ये ही राजस्थानी विषमता जी होती, म्हणजे ही राजपुती विषमता होती, ही बरोबर उतरली. आणि मीरा कृष्णाशी भांडण करू लागली की मी तुझ्या विरहासाठी, की तुझ्या प्रतीक्षेमध्ये कित्येक वर्षांपासून विरहिणी झालेली आहे आणि तू मला तुझे दर्शन देखील देत नाहीस. हे मीरेने पितृसत्ताक संस्थेला, त्या सत्तेला आवाहन केलं होतं खऱ्या अर्थाने. आणि मग ती म्हणते की जगामध्ये सगळं करा परंतु प्रेम करू नका, कारण प्रेम केल्याने दुःख होतं. हे देखील तिचा टोला हा त्या पितृसत्ताक संस्थेला आहे. आणि मग मीराची विरह भक्ती ही त्यामध्ये शिरकाव करते. मधुरा भक्तीमध्ये विरह येतो, पण विरह किती महत्वाचा आहे. आणि डॉक्टर मफतलाल पटेल एक मानसिक तज्ञ आहेत ते, तर त्यांनी असं म्हटलेलं आहे
की मधुरा भक्तीमध्ये जर विरह आला तरच ती मधुरा भक्तीचा शृंगार चढतो, पण त्यामध्ये जर मिलन झालं तर मधुरा भक्ती निद्रावस्थेत झाली. तर त्यामुळे विरह हा मधुरा भक्तीचा गाभा आहे. आणि मीरा तो विरह जगू लागली. आणि विरह किती प्रकारचा होता आणि तो तिने ज्या प्रकारे आपल्या काव्यामध्ये मांडलेला आहे, ती कावळ्याला सांगत आहे की हे कावळ्या, माझं हे काळीज घे आणि खाऊन टाक आणि माझ्या पतीच्या देशात जा आणि त्याला सांग तुझ्या प्रियतमेचं काळीज मी खाऊन टाकलेलं आहे, कारण त्या काळजाला काही भाव राहिलेला नाही. ते तुझ्या प्रतीक्षेमध्ये विरहित झालेलं आहे, परंतु तुलाच त्याची किंमत जर नसेल. इतका विरह मीरेमध्ये संचारला होता. आणि मग मीरेच्या भक्तीमध्ये इतर अनेक गोष्टी, त्यांच्या छटा तुम्हाला दिसायला लागतात. तिचा परिवर्तनावर विश्वास आहे. म्हणजे मीरा स्वतः बालपणापासून पापाच्या वाट्याला कधी गेलीच नव्हती, परंतु पापी मनुष्याचं देखील तारण होऊ शकते हे तिला समजून चुकलं होतं. आणि त्यामुळे भागवतामधील अजामेळ असो किंवा गणिका पिंगला असो, गणिका पिंगलाचा दाखला आपल्याला माहिती असेल की ज्या प्रकारे ती गणिका एक दिवस ती वेश्या होती आणि दरवाजावर उभी आहे आणि कोणतरी सावज येते का जाते याचा ती शोध घेत आहे. रात्र उलटून जाते परंतु तिच्याकडे कोणच येत नाही. त्यावेळेला गणिकेचे डोळे उघडतात की मी आयुष्यभर या परपुरुषांसाठी प्रतीक्षा करत बसले आणि मी माझ्या देहाची दुर्दशा केली, परंतु जो सत्यरूपी परमेश्वर माझ्या अंतःकरणामध्ये सदैव ठाव मांडून बसलेला आहे त्याचा मी कधी विचारच केला नाही. आणि गणिकेचं परिवर्तन होते. अजामेळ हा एक ब्राह्मण होता आणि एक दिवस त्याला एका भिल्ल स्त्रीचा संग लागतो आणि त्याचं जीवन अत्यंत पापाने भरकटत जाते. परंतु शेवटी अजामेळच्या मुखातून चुकीने नारायण हे नाव येते आणि त्या चुकीने आलेल्या नारायणाच्या नावाने अजामेळचं परिवर्तन होते. या परिवर्तनावर मीराबाईंचा विश्वास आहे. त्यामुळे मीराबाई आजच्या जगासाठी आदर्श आहे की आपण सर्वजण देखील मीरेप्रमाणे होण्याचा विचार करू शकतो. हा आशावाद आपल्याला मीरेकडून मिळतो. त्यानंतर संत ज्ञानेश्वर हे तर योगीच होते. संत जनाबाई यांची भक्ती वेगवेगळ्या प्रकारच्या स्थित्यंतरांतून गेली होती. कधी ती मधुरा भक्ती जगत होती, कधी ती परमेश्वराला पितृसमान मानत होती आणि शेवटी जनाबाईंच्या भक्तीमध्ये योग येऊ लागला. मीराबाईंच्या भक्तीमध्ये योगविद्या कधी नव्हती, पण तरी देखील अगदी ती नव्हती असं आपण म्हणू नाही शकत, कारण शेवटी मीरा ही एक संत आहे आणि संतांचं जीवन हे समग्र असते. जसं जीवन समग्र असते तसंच त्यांचं काव्य देखील समग्र असते. आणि त्यामुळे मीरेची एक रचना आहे की त्रिकुटी महल में बना है झरोका, तहां ती झांक लगाओरी, सुने महल में सुरत जमाओ, सुखरी सेज सजाओरी. म्हणजे योगामध्ये योगविद्या जी आहे, योगशास्त्र, त्यामध्ये असं म्हटलं आहे की मनुष्यामध्ये 72,000 नाड्या असतात आणि या नाड्या इडा, पिंगला आणि सुषुम्ना या 3 मुख्य नाड्यांशी संलग्नित असतात. यापैकी प्रत्येक व्यक्तीमध्ये इडा आणि पिंगला ही नाडी कार्यान्वित असते, परंतु सुषुम्ना नाडी जी असते ती ज्या मनुष्यामध्ये कार्यान्वित होते त्या मनुष्याच्या अंगामध्ये वीरत्व संचारते. तर मीरा असं म्हणते त्रिकुटी महल म्हणजे आपल्या भुवयाच्या मध्यभागी एक महाल आहे, कारण या नाड्यांचं स्थान तिथेच आहे योगविद्येनुसार. त्रिकुटी महल में बना है झरोका, तिथे मला एक खिडकी दिसत आहे. तहां ती झाक लगावरी, त्या खिडकीतून मी बघते आतमध्ये. सुने महल में सुरत जमाओ, त्या सुन्या महालामध्ये मी माझ्या स्वतःचं प्रतिबिंब पाहत आहे आणि मग प्रतिबिंब पाहत असताना मी माझी सुषुम्ना नाडी जी आहे ती कार्यान्वित करत आहे आणि सुषुम्ना नाडी एकदा कार्यान्वित झाली की काय, सुखरी सेज सजावली, मी सुखाची तिथे आरास करत आहे. आणि हे सुख कसं आहे, खरच ना खोटे चोर न लुटे, दिस दिस बधत सवारी.
की ते सुख जतन करण्यासाठी मला खर्च नाही. ते सुख कुठल्याही प्रकारचा चोर असू द्या माझ्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. आणि जसे दिवस भरत चालले तसं ते सुख वाढतच चाललेलं आहे. हे राम नामाचं सुख ज्या प्रकारे मीरेने आपल्या जीवनात आणलेलं आहे त्यावर विचार करताना आपल्याला समजते की मीरेने योग साधनेवर देखील गूढ असा विचार केलेला होता. त्यानंतर मीरेचं हे जे काव्य होतं हे तिने काही बसून असं काही केलं नव्हतं. घुंगरू बांधले होते, ती नृत्य करत होती आणि नृत्य करत असता असता त्या तालावर तिला ते काव्य सुचत होते. परंतु त्या काव्यामध्ये साहित्यिक सौंदर्य देखील होतं. त्यामध्ये 9 रसातील बिभत्स रस सोडून बाकी सगळे रस होते. म्हणजे अक्षरशः हास्यरस देखील होता. हास्यरस तसं पाहिलं तर भक्ती साहित्यामध्ये हास्यरसाचं काही काम नसते, पण तो देखील मीरेने आणला. कसं सांगतो? मीरा म्हणते, गिरीधर पियू म्हारी रंग में रंग दे चुंदरिया, ऐसी रंग में रंग दे चुंदरिया, धोबी धोवे जाहे सारी उमरिया. या जगाच्या धोब्याला अख्खा आयुष्यभर धुवू दे, परंतु तो कधी माझी ही जी चुनरी आहे ती रंगलेली आहे तुझ्या रंगामध्ये ती साफ करू शकणार नाही, कारण ती श्याम रंगामध्ये रंगलेली आहे. तर हा असा हास्यरस देखील मीरेने आणलेला आहे. आणि मग मीरा परमेश्वराचं वर्णन करते, त्याच्या रूपाचं वर्णन करते, जसं आपल्या तुकोबांनी केलेलं आहे. मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित. तर मीरा देखील त्याच्या रूपाचं वर्णन करत जाते की कुंडल झलके कपोल अलका लहराई, मीन तजी सरोवर जो मकर मिलन थाई. अगदी वर्षभरापूर्वीच जेव्हा या ग्रंथाचं काम चालू होतं मला या पंक्तीचा काही अर्थच लागेना. तर सांगायचं काय आहे मीरेला? ते कुंडल शब्दशः अर्थ सगळ्याचा कळतोय. कुंडल झलके कपोल, ही जी कुंडलं आहेत त्या कपोलाच्या बाजूला गालाच्या बाजूला अशी झळकत आहेत. अलका लहराई, केसांवरून एक अलका म्हणजे एक बट घरंगळत तिथे आली आणि पुढे म्हणते मीन तजी सरोवर जो मकर मिलन थाई. काय म्हणावं? मीरेने हे विषयांतर केलेलं आहे असं मला वाटलं. त्यानंतर एक दिवस लता दिदींना ऐकत होतो, एका क्षणामध्ये त्याचा अर्थ मला तिथे उलगडला की मीरा असं म्हणत आहे तिथे साहित्यिक अलंकार आपोआप आलेला आहे उत्प्रेक्ष म्हणून. तो उत्प्रेक्ष अलंकार आपोआप कसं काय आलेला आहे बघा, की त्याच्या मकर कुंडलावर ती बटा अशी घरंगळत आली. मला जणू असं वाटलं की छोट्या डबक्यातील मीन म्हणजे छोटी मासळी ही महामत्स्याच्या मिलनासाठी निघून गेली. म्हणजे मीरा ही ती मीन आहे. हे जगरूपी सरोवर जगरूपी डबकं तिने सोडलेलं आहे आणि त्या विष्णूचा जो पहिला अवतार आहे महामत्स्य त्याच्या मिलनासाठी ती निघालेली आहे. इतका मोठा गर्भितार्थ त्यामध्ये आहे. हे साहित्यिक सौंदर्य कसं काय आलं? तिने काही साहित्याचा अभ्यास केला नाही, PhD घेतलेली नाही, MA झालेली नाही, पण हे साक्षात्कार आहे. या साक्षात्कारातून हा साहित्याचा विकास झालेला आहे. आणि त्यामुळे मी आपल्या भारतीय संत परंपरेला खूप मानतो, कारण युरोपामध्ये जे प्रबोधन तिथल्या तत्वज्ञानी लोकांनी केलं, भारतामध्ये ते साधू संतांनी केलेलं आहे. पण आपल्या भाषेचा विकास देखील साधू संतांमुळे झालेला आहे. त्यांनी आपल्याला अनेक शब्द दिलेले आहेत. मीरेच्या पदाचा जेव्हा मला अनुवाद करायचा होता मराठीमध्ये, कठीण काम होतं ते, राजस्थानी संस्कृती आणि तो मराठीमध्ये करायचा, शब्द कुठून आणायचे? पण आपले हे सगळे वारकरी संत माझ्या मदतीला धावले. पंढरीच्या नाथा झडकरी आता, मग मी मीरेच्या पदामध्ये तो झडकरी शब्द टाकला की सुख सोडिले प्रभू तुझसाठी कशाला मजला छळसी रे, विरह ज्वाला लागे अंतरी विझव आता झडकरी रे. तर असा हा झडकरी शब्द वारकरी संप्रदायातून आला. या साधू संतांनी सामाजिक क्रांती केलेली आहेच, परंतु आपल्याला जे भाषेचं वरदान दिलेलं आहे ते खूप मोठं वरदान आहे. कारण भाषेमुळे आपण आपल्या अमूर्त विचारांना मूर्त स्वरूपात सादर करू शकतो. भाषाच जर नसली तर आपल्या विचारांना माध्यमच राहत नाही. तर त्यामुळे मीरेच्या पदातील साहित्यिक सौंदर्य देखील आपल्याला पाहावं लागेल. अगदी आता खोलामध्ये मला काही सांगता येणार नाही, कारण आपल्याकडे तितका वेळ नाही. आपण माझ्या पुस्तकामध्ये वाचू शकता की कशा प्रकारे अनेक साहित्याच्या छटा तिच्या पदामध्ये तिच्या रचनांमध्ये आलेल्या आहेत. त्यानंतर महात्मा गांधी यांनी एके ठिकाणी असं म्हटलं होतं, महात्मा गांधी यांनी सत्याग्रहाला सुरुवात केली होती आणि आज जेव्हा यांनी माझा परिचय दिला
तेव्हा त्यांनी सांगितलं की 33 वर्ष आणि मिरेवर लिहित आहेत. पण इथे आल्यानंतर त्याचा थोडाफार काही गर्व जर माझ्यामध्ये असेल तो फार नेस्तनाभूत झाला. जेव्हा मी बाळा सावंत यांची जन्मशताब्दी, यांचं जन्मवर्ष आणि त्यांचं मृत्यूवर्ष पाहिलं. माझ्या वयाचं अर्ध केलं तरी त्यापेक्षा कमी वयात त्यांना हुतात्मा मरण आलेलं आहे. किती मोठं ते कर्तृत्व आहे आणि देशासाठी त्या तुलनेत मी काहीच नाही. म्हणजे जसं सावरकरांनी लोकमान्य टिळकांना दिलं होतं उदाहरण, जेव्हा त्यांनी स्वतंत्र ते भगवती हे काव्य रचलं होतं आणि त्यांना विचारलं गेलं खरोखर तूच लिहिलं आहेस का हे, वयाच्या 90-10व्या वर्षी त्यांनी ते लिहिलेलं. तेव्हा सावरकर काय म्हणाले की महोदय, वयाच्या 19व्या-20व्या वर्षी गुरुमाऊली ज्ञानेश्वर जर ज्ञानेश्वरी लिहू शकतात तर पारतंत्र्याच्या बेडीमध्ये अडकलेला मी इतकी कविता नाही लिहू शकत. तशी अवस्था माझी होऊन बसलेली आहे. तर गांधीजी असं म्हणतात मीरा ही उत्तम सत्याग्रही होती, भक्त प्रल्हाद हे उत्तम सत्याग्रही होते. तर मीरा ही सत्याग्रही का होती? सत्याग्रहींना आवश्यक असलेले सगळे गुण जे महात्मा गांधींनी अगदी संक्षिप्तपणे त्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे योगविद्येसाठी जे जे मूल्य आपल्याला लागतात ते सगळे मूल्य आपल्याला सत्याग्रही होण्यासाठी लागतात. पण त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा गुण जो लागतो तो निर्भीडपणा. तो निर्भीडपणा मीरेमध्ये होता. त्यामुळे मीरा सत्याग्रही आहे. सत्याग्रहीमध्ये अजून एक गुण लागतो, अपरिग्रह. आपण आता ज्या वेळेला आलो, मला देखील त्या दिंडीमध्ये यायचं होतं. पायामध्ये महागड्या मोजरी होत्या, पाऊस पडत होता, मी आतमध्ये आलो. पण तो अपरिग्रह अजूनपर्यंत माझ्यामध्ये आलेला नाही. तर तो अपरिग्रह सत्याग्रहीमध्ये यायला पाहिजे. आणि त्यामुळे त्यांनी म्हटलेलं आहे होऊनी निसंग. वारीचा मुख्य उद्देश तोच आहे की आपल्याला निसंग व्हायचं आहे. काही दिवसासाठी का असे ना, आपल्याला त्या अपरिग्रहाचं महत्व कळलं पाहिजे. आणि त्यामुळे माझी एक इच्छा आहे की आयुष्यामध्ये एकदा तरी ही वारी करावी. म्हणजे त्यावेळेला सीएलचं टेन्शन घ्यायचं नाही, सर आहेत, ईएलचं टेन्शन घ्यायचं नाही, पगाराचं टेन्शन घ्यायचं नाही, घराचं, कपड्यांचं आणि कशाचंच टेन्शन घ्यायचं नाही. आणि येशू ख्रिस्ताने जे सांगितलेलं आहे की जर तुम्हाला परमेश्वराला प्राप्त करून घ्यायचं असेल तर आकाशातील पाखरांप्रमाणे व्हा. त्या पाखरांप्रमाणे वारकरी व्हायचं. हा अपरिग्रह हा मीरेने केलेला आहे. आणि मीरेचा अपरिग्रह किती मोठा की मीरेच्या नावावर, ती मोठ्या राजकीय कुळातली होती, 2000 बिघा जमीन होती. म्हणजे जवळजवळ 4000 एकर पर्यंत असेल. ती सगळी जमीन सोडून निघाली. आपल्याला असा छोटासा नालासोपारामधला फ्लॅट पण सोडवणार नाही, एखादी खोली पण सोडवणार नाही. तिने 4-5 हजार एकरची जागा सोडली. ते तर सोडलं, महाल सोडला, सगळे आप्त स्नेही जे जे होते सगळे सोडले. आणि सोडून काय केलं? माहेरी जाऊन आपल्या भावाला सांगितलं नाही की यांनी मला त्रास दिलेला आहे तर शत्रू सैन्यांना घेऊन त्यांच्यावर चाल कर, असं नाही सांगितलं. तिने त्यांना क्षमा केली आणि ती निघाली. हजारो अत्याचार त्यांनी तिच्यावर केले होते, पण तिला फक्त भगवत भक्ती दिसत होती. तिला ते अन्याय अत्याचार काहीच दिसत नव्हतं. त्यामुळे मीरा ही सत्याग्रही ठरते. आणि हीच सत्याग्रहाची जी मूळ मूल्य आहेत ती गांधीजींना सत्याग्रहींकडून अपेक्षित आहेत. आणि त्यामुळे गांधीजी म्हणतात खरी सत्याग्रही ही मीरा आहे, खरा सत्याग्रही हा प्रल्हाद आहे. आणि मीराचं महात्म्य मला इतकं दिसते आहे. मीरेने ग्रंथ निर्मिती केलेली नाही, मीरेने तिच्या नावाने कुठला पंथ काढलेला नाही. तरी मला नाही वाटत की अख्ख्या भारतवर्षामध्ये असा कोणी असेल की ज्याला मीरेचं नाव माहिती नाही. कदाचित मीरेचं नाव त्या पप्पी लहरीच्या रचनेमुळे देखील माहिती असेल. त्यांनी पग घुंगरू गांधीचा जो डिस्को बांधला, पण ते देखील कळण्याची गरज त्यांना का वाटली? कारण त्या नावाच्या बाजूला असलेलं वलय, हे वलय मीरेला का प्राप्त झालं असेल यावर अजूनपर्यंत मला त्याचं उत्तर मिळालेलं नाही. कधी कधी मला असं वाटते की तथागत बुद्धानंतर इतक्या वैभवाचा त्याग करणारी मीराच असू शकते, किंवा ईश्वर प्रेमामध्ये इतकी रमलेली व्यक्तिरेखा म्हणजे मीराच असू शकते. पण त्याचं उत्तर मला अजून काही सापडत नाही की इतकं प्रेम कोणी कोणावर कसं करू शकते. आणि कोणावर करावं? तर जो आपल्याला कधी दिसत नाही त्याच्यावर प्रेम करावं.
त्यामुळे मीरा ही सीता घडली आहे. आणि मग जेव्हा मीरेच्या जीवनाला मी अधिक समजून घेऊ लागलो, तेव्हा मला समजलं ख्रिस्ताचं संपूर्ण चरित्र तिच्या जीवनामध्ये उभं राहिलेलं आहे. म्हणजे एक मिनिट, ख्रिस्ताच्या जीवनामध्ये 3 गोष्टी ज्या आहेत त्या मला भावलेल्या आहेत. सगळ्यात पहिला, ख्रिस्ताची आई जेव्हा गर्भवती होते तेव्हा तिच्यावर एक साक्षात्कार होतो आणि त्या साक्षात्कारामध्ये ती एक काव्य बाहेर काढते. तो साक्षात्कार तिच्या मुखातून ते काव्य बदवतो की जे आपल्या अंतःकरणाच्या कल्पनेने गर्विष्ठ झाले होते त्यांची त्या परमेश्वराने दाणादाण केलेली आहे, त्याने दिनांना उंच केलेले आहे. त्यानंतर येशू ख्रिस्ताचा जन्म होतो आणि आपल्या कार्याच्या मध्यावर येशू ख्रिस्त पर्वतावरील प्रवचन देतो. त्या प्रवचनामध्ये येशू ख्रिस्त 8 उद्गार टाकतो की जे गरीब ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जे लीन ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील. न्याय आणि नीतीसाठी जे आसुसलेले ते धन्य, कारण त्यांचं ते पूर्णत्व पावतील. जे शोक करतात ते धन्य, कारण त्यांचं सांत्वन करण्यात येईल. तर असे हे जे येशू ख्रिस्तांचे अष्टोद्गार आहेत, यामध्ये मीरेचं व्यक्तिमत्व अगदी जसंचे तसं बसलेलं आहे. प्रत्येक शब्द ती त्याचा जगलेली आहे. मीरेने राणाला क्षमा केली, मी तेव्हा म्हणालो. तिने कुठलाही मनामध्ये राग, हेवा, दावा असं काही धरला नाही. परंतु तिने राणाला प्रश्न देखील केला. ज्या प्रकारे येशू ख्रिस्ताला आपल्याला माहिती आहे, ज्या वेळेला क्रूसावर टांगवण्यात आलं तेव्हा त्याने सांगितलं की त्यांना क्षमा कर. परंतु त्या अगोदर येशू ख्रिस्ताला जेव्हा न्यायसभेमध्ये उभं करण्यात आलं होतं आणि येशू ख्रिस्ताच्या गालावर चपराक मारण्यात आली होती, तेव्हा येशू ख्रिस्ताने असं म्हटलं होतं की मी जर असत्य म्हणालो नसेल, जर म्हणालो असेल तर कसं म्हणालो ते सांग, आणि जर म्हणालो नाही तर मला का मारतोस, असा सवाल केला होता येशू ख्रिस्ताने. मीरेने देखील राणाला क्षमा केली, परंतु सवाल करायला ती विसरली नाही. सिसोद्या राणो प्यालो म्हाणो क्यों रे पठायो, की हे सिसोद्या राणा, प्याला हा माझा का रे धाडीशी, हीन निंद्य मी कधी न वर्ते, राणा का मग रुचशी. मी कधी हीन निंद्य असं वर्तन केलेलं नाही, मग तू माझ्यावर इतका राग का टाकलेला आहेस, असा प्रश्न विचारते. आणि त्यामुळे मीरेमध्ये मला ख्रिस्ताचं दर्शन दिसते आणि त्या प्रकारेच ख्रिस्तामध्ये मीरेचं दर्शन दिसते. मुळात मी माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये मीरा आणि येशू ख्रिस्त यांना वेगळं मांडलं नाहीच. ते एकच आहे, कारण ते तत्व आहे आणि तत्वामध्ये असे विभिन्न भाव नसतात. तत्व जर आपण घेतलं तर ज्ञानेश्वर काय, मीरा काय, जनाबाई काय, सगळे एकच आहे. तर अशा प्रकारे मीरेचा मी शोध घेऊ लागलो आणि त्यानंतर मला मीरा जी दिसायला लागली तिचं वर्णन मी आज शब्दामध्ये करू शकत नाही. त्यासाठी मी शब्दाच्या बाबतीमध्ये दरिद्री आहे. आणि जसं स्वामी समर्थांचं एक उदाहरण दिलं जाते की त्यांना एका व्यक्तीने विचारलं की ब्रह्म आणि माया यामधला फरक मला स्पष्ट करा. स्वामी काहीही बोलले नाही. ती व्यक्ती घरी गेली. त्या रात्री त्यांना काहीतरी स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये त्यांनी त्यांचा मृत्यू पाहिला. दुसऱ्या दिवशी ते स्वामी समर्थांकडे आले तर स्वामी समर्थ काय म्हणाले, तुम्हाला रात्री जे स्वप्न दिसलं ती माया, ब्रह्माच्या बाबतीत मी म्हणू शकत नाही काय, आपले शब्द अपुरे आहेत. त्या प्रकारे ह्या पलीकडची मला जी मीरा समजलेली आहे, मी तुम्हाला साहित्यिक बाजूने समजावून देऊ शकतो किंवा ईशज्ञानाच्या बाबतीमध्ये मीरा समजून देऊ शकतो. सत्याग्रहाचा जो समग्र इतिहास आहे त्यामधील मीरा देखील मी सांगू शकतो. परंतु त्या पलीकडे मला जी मीरा दिसलेली आहे ती मी आज सांगू शकत नाही. फक्त शेवटी जाता जाता इतकंच म्हणेन की साधू संत एकच तत्व आपल्याला सांगत असतात. म्हणजे मीरा म्हणते, असुवन जल सींच सींच प्रेम बेल कोई, अब तो बेल फैल गई आनंद फल देई. मराठी माझं भाषांतर असं आहे, आसवांचे त्या सिंचन करुणी प्रेम वेल फुलवली, आता तरही वेल पसरली आनंदे फुले बहरली. आता आनंदाचं फळ याला आलेलं आहे. या विषयावरच संत ज्ञानेश्वर म्हणतात, इवलेसे रोप लावियले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावी. आणि त्या बाबतीतच महामानव येशू ख्रिस्त म्हणतात की गव्हाचा दाणा जोपर्यंत जमिनीत पडत नाही तोपर्यंत त्याचा काही लाभ नाही,
पण तो जमिनीत पडू द्या, त्याला सूर्यप्रकाश मिळू द्या, त्याला पाणी मिळू द्या आणि त्या दाण्याला कुजू द्या, मग तो 1000 पट पीक तयार करतो. हे 1000 पट भावभक्तीचं पीक आपल्याला आपल्या संत महंतांनी दिलेलं आहे. हे पीक आपल्या आयुष्यामध्ये थोड्या प्रमाणात जर आपण घेतलं तर आपलं आयुष्य आनंदाने भरून जाईल. तो आनंद आपल्या जीवनात यावा ही सर्वांना माझी आज शुभेच्छा. जय वसुंधरा. मला जर विचारायचं कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता. हो. हॅलो. हो. नमस्कार. नमस्कार. मी प्रश्न विचारणार नाहीये, ओके. पण मला खरोखर इतकं तुमचं कौतुक वाटतं हो. की तुमचं म्हणजे जो ज्ञानाचा आणि वाणीचा धबधबा आहे तो असाच तुम्ही चालू ठेवा आणि आम्ही त्याच्यामध्ये मंत्रमुग्ध होऊन नाहून घेणार. खरोखर म्हणजे कोणत्या शब्दात तुमचं कौतुक करावं समजत नाहीये. वय जरी लहान, मूर्ती जरी लहान, पण तुमची कीर्ती खूप मोठी आहे, खूप मोठी आहे. तुमचं सगळं ऐकल्यानंतर असं वाटलं की तुमची भाषा समृद्धी, भाषा शैली, ज्ञान, विचार अप्रतिम आहे. सलाम सलाम. असं काही प्रश्न नाही ते बरं आहे. प्रश्न ज्यांना पडतात, मला एका माझ्या मुलगा म्हणजे माझा विद्यार्थी, त्याने विचारलं होतं, सर आय हॅव अ क्वेश्चन. मी त्याला सांगितलं क्वेश्चन फक्त एका माणसालाच पडला आणि त्याने घरदार सोडून दिलं, तथागत बुद्ध. तुम्हाला जे असतात त्या शंका. तर प्रश्न नाही ते बरं आहे. शंका पण असते. खर तर हे पुस्तक जर आधी तुमच्या हातात आलं असतं आणि त्याच्यानंतर असं आपण व्याख्यान कधीतरी आयोजित केलं, म्हणजे आता पुढचं जेव्हा व्याख्यान असेल आणि त्यावेळी पुस्तक तुमच्यापर्यंत जर गेलेलं असेल तर तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये त्या पुस्तक वाचल्यानंतर जर काही शंका उपस्थित करायच्या असतील तर तुम्ही यांच्याशी बोलू शकला असेल. पुस्तकं आहेत, मी तेच सांगतोय की एरवी त्याची किंमत 350 आहे, पण आज सवलतीच्या दरात, आषाढी एकादशी निमित्त सवलतीच्या दरात ते 300 रुपयाला आपल्या सर्वांना मिळू शकेल. पुस्तकं आहेत. आज म्हणजे एक थोडंसं मी आपल्या वसईबद्दल सांगतो की आज आषाढी एकादशी पण आहे आणि बकरी ईद पण आहे. बरं, आषाढी एकादशीच्या दिवशी संत चरित्रावरती किंवा मीराबाईवर बोलणारा कोण आहे तर मॅक्सवेल लोपिस आहे. आणि हे सर्व आपल्याला फक्त वसईमध्येच पाहायला मिळते. ह्या संपूर्ण आज आपण देशामध्ये सोडून द्या, जगामध्ये जे काही धार्मिक धर्माचं राजकारण आहे चाललेलं आहे, तर ते जे चाललेलं असताना सुद्धा वसई सारख्या ठिकाणी एक निराळ संस्कृती टिकून राहिलेली आहे. आणि त्या संस्कृतीच्या दृष्टीने असं कधी कुठेतरी तुम्हाला पाहायला मिळेल का की आता हा जो आपला कार्यक्रम होता त्याच्यामध्ये वारकरी दिंडी आहे असं आपण बोर्डवर लिहिलं. मला काल पोलीस स्टेशनवरनं फोन आलेला होता की अरे तुम्ही दिंडी वगैरे काढणार आहे की कुठे काढणार आहे काय, तुम्ही कोणाला कळवलं नाही. तर दिंडीसाठी कळवायला पाहिजे हेच पहिली गोष्ट मला आज पहिल्यांदाच कळलेलं. काल त्यांनी विचारलं तर मी त्यांना म्हटलं अरे आम्ही त्या गार्डनमध्येच काढणार आहे, बाहेर रस्त्यावर वगैरे नाहीये. त्यामुळे ठीक आहे, रस्त्यावर वगैरे काही नाहीये ना, मग हरकत नाही. तर मी प्रकाश वनमाळे आमचे समन्वयक त्यांना सांगितलं की असं फोन आलेला. ते पण म्हणाले का आपल्याला कशाला विचारलं असेल. आज त्यांनी मला त्याचा उलगडा दिला, अरे आज बकरी ईद आहे. 2 धर्मांचे 2 कार्यक्रम म्हटल्यानंतर त्यांना त्यांचं काम करायचं असतं. पण मी बघितलं आपल्याकडे एकही पोलीस आलेला नाहीये. म्हणजे मे बी
विवाह कट्टा जो इतके दिवस चालतो, कारण मी त्यांना सांगितलं विवाह कट्टाचा 54वा पुष्प आहे आणि दर महिन्याला तो कट्टा होतो असं सांगितल्यानंतर त्यांनी समजून घेतलं असेल आणि तो आतल्यात पण होणार आहे. पण वसईमध्ये तसं वातावरण, धार्मिक वातावरण कलुषित झालेलं आपल्याला पाहायला मिळत नाही. कुठेतरी काही प्रमाणात याचं श्रेय तुम्ही महाराज तर नका मानू, आपल्या राजकीय याला जाते की ज्या पद्धतीने बहुजन विकास आघाडी म्हणजे जे हितेंद्र ठाकरे, म्हणजे मी इथे कुठेही हे करण्यासाठी सांगत नाहीये, पण हे आपल्याला कुठेतरी मानावंच लागेल. आपल्या राज्यामध्ये किंवा देशामध्ये जे राजकारण चाललेलं आहे त्या मानाने वसईमध्ये जी संस्कृती आणि अवस्था आहे, परिस्थिती आहे, त्या दृष्टीने असा माणूस इकडे आहे म्हणूनच आज आपण सर्व धर्म समभावाने हे ऍक्च्युली जगतो. आपल्या भारताचं सर्व धर्म समभाव हे कसं असायला पाहिजे याचं एक मिनी उदाहरण हे आपलं वसई आहे असं नेहमीच म्हटलं जाते आणि ह्याची प्रचिती आज आपल्याला सर्वांनाच आली असणार. आज इतक्या चांगल्या भाषा शैलीमध्ये आपण त्यांचं कौतुक केलं, बरं झालं. म्हणजे श्रोतू वर्गाकडनं आल्यानंतर आम्हाला पण एक उत्साह मिळतो की आम्ही बोलवलेला वक्ता चांगला होता की जो आपल्या श्रोतू वर्गाला एक चांगल्या प्रकारे आपण बांधून ठेवू शकला. आज या दिंडीने दुसरा काही साध्य केलं नसेल पण एक आत्मिक समाधान विवाह कट्ट्याला नक्कीच दिलंय. या मावशी 2 वर्ष झाले लॉकडाऊनमुळे दिंडीला जाऊ शकलं नाही. ह्यांनी तो आवाज ऐकला, इथे कुठेतरी आसपास राहतात, नेसत्या वस्त्रानिशी त्या घरातून निघाल्या की मला दिंडीला कुठेतरी वेळ, माझ्यासाठी विठ्ठल धावून आला. खरंच मावशी, आम्ही धन्य झालो तुम्ही आज या दिंडीत सहभागी झाला. धन्यवाद. वाटते असे बरेच अनुभव आपल्याला मिळतील. काही जण आता हा विवाह कट्टा जो आहे ना, हे व्यासपीठ अशासाठीच उपलब्ध आपण करून देत असतो की आपल्या मनातले भाव आपण व्यक्त करायचे असतात इथे येऊन. मावशी नाही करू शकल्या पण आमच्या कट्टेकरींनी त्यांच्या वतीने सांगितलं की ही दिंडी त्यांनी ऐकली आणि स्वतः येऊन त्याच्यामध्ये सहभागी झाला. मगाशी मी म्हटलं तसं आज जो आपल्याला भगर वगैरे सुद्धा दिला किंवा प्रसाद जो दिला त्यामध्ये सुद्धा त्यांची हीच भावना होती की मी बारामतीला जाऊन यावेळी देऊ शकली नाही पण कुठेतरी आपल्या वसईमध्ये होणाऱ्या दिंडीमध्ये मी दिल्यामुळे त्या वारकऱ्यांनाच दिल्याची भावना माझ्यामध्ये आली आणि कुठेतरी विठ्ठलाची भक्ती माझ्या हातनं झाली. हेच जे वातावरण आहे हे असंच कायम राहो. आपल्यासारखे तरुण, मी मगाशी का मुद्दाम बोललो 33 वर्षाचा उमदा तरुण, म्हणजे ठीक आहे आपण ह्यांच्यामध्ये नावं असलेल्या कोणाचीच कधीच बरोबरी करू शकणार नाही कारण त्यांनी आत्मसमर्पण देशासाठी केलेलं आहे. परंतु आज आजूबाजूला तरुण ज्या दृष्टीने आपण बघतो की ज्या याच्यामध्ये ते वेगळ्या याच्यामध्ये गर्क झालेले आहेत आणि ती वाट सोडून किंवा ती वाट धरून सुद्धा संसार सांभाळून सुद्धा पुन्हा आपण अशा कुठल्या तरी विचारांकडे वळलेला आहात आणि हे विचार तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुद्धा तेवढेच अग्रेसर आहात किंवा आग्रही आहात. आणि म्हणून गांधीजींचे विचार किंवा विवेकानंदांचे विचार किंवा संत मीराबाई, संत चरित्र, हे सर्व जर आपल्यामध्ये जे भिनलेले हे आपण लोकांपर्यंत जोपर्यंत पोहोचवणार तेव्हाच असे चांगलं संस्कारित समाज जो आहे तो आपण निर्माण करू शकतो. आणि जेव्हा संस्कारित समाज, जे आपली संस्कृती असलेला समाज इथे निर्माण होईल त्यावेळी आपल्या वसईमध्ये जी परिस्थिती आहे ही कायम अशीच सुदृढ वातावरण असलेलीच परिस्थिती राहील. मी याबद्दल ग्वाही देतो. आज खरंच विवाह कट्ट्यावरती एक चांगला कार्यक्रम आणि आपल्या चांगल्या श्रोतू वर्गांमुळे हा कार्यक्रमाला एक चांगली शोभा आली. मी मगाशी सांगितलं की अँड्रू लोपिस यांचे पिताश्री इथे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो त्यांचे सुद्धा इथे जोरदार टाळ्यामधून इकडे आपण स्वागत करावं. एक मगाशी त्यांची ओळख करून देताना ती चुकून राहिली म्हणा किंवा ते चांगलंच झालं म्हणा, आपल्याला कळलं असेल की यांच्या बोलण्यातनं ज्या पद्धतीने एखादा अभंग किंवा एखादं रचना हे आपल्यासमोर सादर करत होते त्यातनं आपल्याला कदाचित कळलं असेल की हे एक चांगले गायक सुद्धा आहेत आणि साधे गायक नाही, शास्त्रीय गायन त्यांनी शिकलेले आहे आणि शास्त्रीय गायनाचे कार्यक्रम सुद्धा केले. मला माहिती आहे हे वेगळ्या टाळ्या याच्यासाठी पाहिजे होत्या म्हणून मी मगाशी सांगितलं. पुढच्या वेळी नाही असं नाही, आज व्याख्यान द्यायला आले तर ते व्याख्यान, पुढच्या वेळी आपण त्यांचा गायनाचाच फक्त कार्यक्रम ठेवूया आणि त्यावेळी चांगले साथीदार वगैरे बोलून आपण तो कार्यक्रम करूया.
तर शास्त्रीय गायन सुद्धा ते शिकलेले आहेत आणि अर्थात यांना जर या क्षेत्रामध्ये पुढे जायचं असेल तर असं संपूर्ण छंदांचा व्यासंग त्यांच्याकडे असायला पाहिजे. तेव्हाच ते आणखीन चांगल्या पद्धतीने सर्व विचार वेगवेगळ्या संतांचे म्हणा किंवा आदर्श व्यक्तींचे आत्मसात करू शकतील. मी पुन्हा एकदा श्री मॅक्सवेल लोपिस यांचे आभार मानतो की आज त्यांनी आम्ही सांगितलेल्या निमंत्रणाला मान देऊन इथे आले आणि आमच्यामध्ये सहभागी झाले, दिंडीमध्ये सहभागी झाले. एक चांगला पायंडा त्यांनी या कट्ट्यावरती वसईकरांना पाडून दिलेला आहे. एक चांगलं सर्वधर्म समभावाचं उदाहरण त्यांनी मांडून दिलेलं आहे. आणि पुन्हा एकदा आपण सर्व जे दिंडीमध्ये आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये विवाह कट्ट्याच्यासाठी सहभागी झाले, दिंडीमध्ये पुन्हा एकदा सांगतो रामप्रसादी भजन मंडळ कोचिवडे किंवा या उमेळ्यातल्या आता महिला मंडळ ज्या आता गेल्या ते सहभागी झालेले होते. किरवलीमधील चांदगाई भजन मंडळ त्याचे सर्व ते सहभागी झाले होते आणि आपल्याला जो प्रसाद दिला त्या संगीता चव्हाण या सर्वांचा पुन्हा एकदा आभार मानतो आणि सर्वांच्या वतीने मी आभार मानून आपला आजचा कार्यक्रम इथे थांबवतो. धन्यवाद.